करायचं नाही जास्त. एक सोपी आयडिया सांगते. आपली सुनबाई सगळं काम करते, आपण फक्त एक काय सुनबाईकडे जायचं, तिला म्हणायचं, अगे सुनबाई किती काम करतेस, किती थकून गेलीस, आधी बस, थोडा चहा घे, थोडा आराम कर, जेवण कर, तब्येतीची काळजी घेत राही थोडी, नंतर कामाला लाग. एवढं जर तुम्ही बोलले ना महाराज, आपल्या सुनबाईला वाटतंय माझी सासू काम करो का न करो, पण आपल्या लेकरासारखी स्वतःची माझी तिची काळजी घेते. एवढी अपेक्षा हो सुनबाईला. कशाची आहे दुसरी? चुकते ना चुकू द्या ना. आपली मुलगी चुकली म्हणून आपण तिला असं टोमणे देतो का? नाही. आपल्या मुलीच्या चुका जशा आपण आपल्या पदरात घालतो तसं समजायचं ही कुणाची तरी मुलगी आहे. आपण जर इकडं दुसऱ्यांच्या मुलीला सुखी ठेवलं तरच आपली मुलगी तिकडं दुसरीकडे सुखी राहील. आणि जेवढ्या काही सुना इथे आहेत, आपल्याला जर वाटत असेल की आपल्या आई वडिलांना आपल्या वहिनी साहेबांनी सुखी ठेवावं, तर आपण सुद्धा आपल्या सासांना सुखी ठेवा. म्हणजे आपण लोकांच्या आई वडिलांना त्रास देतो, आपल्याला वाटते माझ्या वहिनीनं माझ्या सासू माझ्या आईचं सगळं केलं पाहिजे, आणि आपण करायला माघार घेतो. हे चुकीची गोष्ट आहे.